नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आपली जी हॉट सीरीज चालू आहे ती आपण कंटिन्यू सुरुवात केलेली आहे आणि आज हॉट सीरीज मधला आपण क्वाड्रॅटिकच्या हॉट हॉट क्वेश्चन जे की क्वेश्चन नंबर 14 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये जे क्वेश्चन पडलेले आहेत, जे एक्झामला पडलेले आहेत ते आपण क्वेश्चन हॉट क्वेश्चन इथं घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करूया. चला बघा, आजचा हॉट क्वेश्चन म्हणजे आजचा गरमागरम क्वेश्चन कधी पडलाय जुलै 2023 ला. कधी पडलाय जुलै 2023 ला हा क्वेश्चन पडलेला आहे बेटा. ओके. आणि ते बुक मधलाच आहे. चौथा क्वेश्चन हा बुक मधलाच आहे. ओके. बाहेरचा नाहीये. हा आपला प्रॉब्लेम सेट मधला क्वाड्रॅटिक टॉपिकचा प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन आहे. काय सांगते बघा इकडे. सोल्युशन. The sum of two roots of quadratic equation is sum roots of म्हणजे आपल्याला काय दिले अल्फा प्लस बीटा दिले किती आहे बेटा 5 नंतर सम ऑफ देअर क्यूब म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती आहे बेटा इथं 35 किती आहे 35 मग फाइंड द इक्वेशन मग आपल्याला काय करायचे बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे काय करायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन करत असताना आपल्याला अगोदर माहित पाहिजे की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय बनवण्याचा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ओके अल्फा प्लस बीटा तर इथे राहणार एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा इक्वल टू 0 एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा म्हणजे आपल्याकडे अल्फा प्लस बीटा इथं दिलेला आहे 5 पण अल्फा गुणिले बीटा माहित आहे काय आपल्याला अल्फा गुणिले बीटा माहित आहे काय माहिती नाही मग अगोदर आपल्याला अल्फा इंटू बीटा काढून घ्यावं लागेल मग अल्फा इंटू बीटा कुठून भेटेल बघ राजा तुला इथं काय दिलंय गिवन मध्ये दिलंय की अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिले ओके किती दिले बेटा इथं 35 किती दिले 35 दिले तर आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब म्हणजेच आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कोणता फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे ओके हा फॉर्म्युला काय सांगतो हा सांगतो की ए प्लस बी चा होल क्यूब हा मायनस 3ab ओके आणि नंतर ए प्लस बी म्हणजे हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे ओके तर ए म्हणजेच अल्फा आणि बी म्हणजे बीटा बी म्हणजे काय बेटा बीटा बी म्हणजेच बीटा ओके म्हणजे याला असं ठेवूया आणि याच्या जागी फक्त आपल्याला अल्फा टाकायचे बीटाच्या आपलं बीच्या जागी काय टाकायचे बेटा बीटा टाकायचे ओके हे क्यूब -3 अल्फा गुणिले बीटा आणि अल्फा प्लस बीटा ओके हा फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा तर चला मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब म्हणजेच काय लिहू शकतो मी अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब ओके -3 अल्फा गुणिले बीटा ओके आणि अल्फा प्लस बीटा इक्वल टू किती आहे बेटा इथं 35 किती आहे बेटा 35 तर अल्फा प्लस बीटा म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 5 आहे म्हणजे इथं 5 चा क्यूब -3 अल्फा गुणिले बीटा माहिती आहे काय नाही म्हणजे इथं अल्फा प्लस बीटा म्हणजे इथं किती आहे बेटा 5 इक्वल टू किती 35 5 चा क्यूब किती 125 मायनस 5 त्रिक किती बेटा 15 हे अल्फा क्यूब बरोबर इथे किती 35 ह्या 35 ला इकडे घेऊन या आणि याला तिकडे पाठवा म्हणजे 125 मायनस 35 इक्वल टू हे इकडे जाऊन काय झालं प्लस झालं म्हणजे 15 अल्फा गुणिले बीटा 135 मधून म्हणजे किती गेली किती उरले बेटा इथे 90 उरले बरोबर इथे किती 15 अल्फा क्यूब हे 15 कुठे येतील बेटा याचे डिवाइड मध्ये म्हणजे हे झालं अल्फा क्यूब याला 15 ने याला डिवाइड करा म्हणजे अल्फा गुणिले बीटा आपलं किती निघालं बेटा 6 निघालं किती निघालं 6 निघालं म्हणजे अल्फा गुणिले बीटाचे निघाले अल्फा प्लस बीटाचे आपल्याला व्हॅल्यू माहित आहे मग नाऊ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन ओके काय काय आपला फॉर्म्युला आहे बेटा एक्स स्क्वेअर मायनस ओके तर अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा इक्वल टू
0 हा फॉर्म्युला. ह्याच्यामध्ये आपण आता किमती भरू. मायनसला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे बेटा? 5 आहे. 5 अल्फा प्लस बीटाची 5 एक्स ला एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा काय काढले आपण 6. इथे 6 टाक इक्वल टू 0. म्हणजे तुझी किंमत म्हणजे हा आपलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं काय झालं बेटा इथं सॉल्व्ह झालं. काय आलं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन? एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. साधा सिंपल क्वेश्चन. बघा फुकट आपल्याला 4 मार्क दिलेत. कारण हॉट सिरीज म्हणजे हॉट गरमागरम क्वेश्चनला कधी घाबरायचं नसतो. शांत थोडं दिमाग ठेवायचं आणि याला सॉल्व्ह करायचं. काहीच अवघड नसतो. ओके बेटा. एक प्रॉब्लेम एक प्रॉब्लेम शक्यतो आपल्या बुक मधलाच असतो आणि एक कसा असतो आपल्या ह्याच बेसवर पण थोडा अलग बाहेरचा असतो, हटके असतो थोडा. थोडा त्याला विचार करायला आपल्याला भाग पडते. ओके. कळालं बेटा हा? नेक्स्ट क्वेश्चन. हा आपण मार्च 2023 ला क्वेश्चन पडलेला आहे. मार्च 2023 ला हा पण बढिया क्वेश्चन आहे. पण हा बुक मध्ये नाहीये, हा बुकच्या बाहेर आहे. थोडं याला लॉजिक लागते. दुसरं काहीच विषय नाही. चला आता बघा काय सांगते आधी बघा. सम ऑफ द स्क्वेअर्स ओके ऑफ द 5 कंजिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज किती बेटा? 1455. फाइंड द नंबर. नंबर काढा म्हणले हा. आणि 5 टर्म्स आहेत कंजिक्युटिव्ह म्हणजे क्रमगत संख्या. ओके. तर मग आपल्याला इथं काय करावं लागतील बेटा? सपोज करावं लागतील. सपोज काय सपोज केलं की 5 कंजिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स बी एक्स घ्या ए घ्या काय बी घेऊ शकता तुम्ही. ओके. मी घेतो ए -2 ए -1 हे ए आणि इकडे प्लस घेतो ए +1 आणि ए -2. ओके. 5 आहेत का बघा 1 2 3 4 5. तुम्ही याच्या जागी व्हेरिएबल्स कोणता बी ठेवू शकता. एक्स ठेवू शकता वाय ठेवू शकता. ओके. अल्फाबेट ए टू झेड पर्यंत कोणताही ठेवू शकता जसं तुम्हाला पटेल. ओके. आणि असे बी कंजिक्युटिव्ह क्रमांक संख्या चालतात की ए+1 ए+2 ए+3 ए+4. ओके ते बी चालते. पण ही सिंपल तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी सिंपल सोपं बघा. आता याला हे 5 झाले. मग या 5चा काय आहे म्हणाले? स्क्वेअर आहे. आणि याची सम किती आहे म्हणाले? 1450. मग मी याला असं लिहितो. ओके. ए-2 चा होल स्क्वेअर प्लस ए-1 चा होल स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर प्लस ए+1 आणि ए-2 चा होल स्क्वेअर. ओके. आणि इक्वल टू 1400 किती बेटा? 55. इथपर्यंत आलं लक्षात? याचा होल स्क्वेअर. काही काही जण काय करतात हे स्क्वेअर सोडून टाकून देतात. कारण याच्या प्रत्येक पदाचा काय आहे बेटा इथं टर्मचा स्क्वेअर आहे. काय आहे? स्क्वेअर आहे. मग या स्क्वेअर घेऊन मग ह्याला डायरेक्ट काय करतात? हा स्क्वेअर आहे एक ए प्लस ए प्लस असं नाही करायचं. याला याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे बेटा इथं. ते फॉर्म्युला प्रत्येकाला यूज करायचा. हा. जर इथं मायनस आहेत प्लस दोन्ही बी आहेत. ए प्लस बी चा होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आणि इकडे ए मायनस बी चा होल स्क्वेअर हे दोन्हीही फॉर्म्युले आपल्याला इथं लागतात. पण एवढे फॉर्म्युले ठेवा हे फॉर्म्युले झंझट ठेवा. साधे सिंपल सांगतो मी फॉर्म्युले यूज करायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला काय करायची नाही गरज. बघा आता इथं कसं करतो मी एक सांगतो. आता इथं ए स्क्वेअर मायनस इथं मायनसचा फॉर्म्युला लागणार. कोणता फॉर्म्युला? हा फॉर्म्युला लागणार. पण थोडस लक्ष दे बेटा. ज्या वेळेस इथं इथं एक वन व्हेरिएबल्स असतो आणि एक कॉन्स्टंट नंबर असतो. त्यावेळेस काय करायचं? पहिल्याचा स्क्वेअर काढायचा. पहिल्याचा स्क्वेअर काढायचं. जे साइन आहे ते इथं साइन लावायची. दिलास? ह्या दोघाचा गुणाकार कर. दोन्ही 4. केलास? ओके. 4 झाल्याने जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स याच्या सोबत लिहायचं. आणि नेहमी तिसरी टर्म प्लस असते बघा. तिसरी टर्म याची बी प्लस आहे याची प्लस आहे. ओके. तिसरी टर्म म्हणजे हे पहिलं दुसरं जे साइन आहे आपलं जे दुसरं साइन येणार आहे नेहमी दोघाला बी प्लस घ्यायचं. ओके. इथं प्लस घेतलं. दोघाला काय घेतलं बेटा? प्लस. मग ह्याचा कॉन्स्टंटचा वर्ग काढायचा. 2चा वर्ग किती बेटा? 4. झालं काम. ते सूत्र वापरले का आपण? नाही. तेच सूत्र आहे पण हे शॉर्ट मध्ये सांगितलं की तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं. आता इथे काय करसाल? पहिल्याचा वर्ग काढायचा.
ए स्क्वेअर मायनसचा साइन मायनस. मग इथं ह्या दोघांचा गुणाकार बे एक बे. ओके. व्हेरिएबल्स कोण आहे ए आहे ए ला ए. मग हे जे दुसरं साइन हे पहिलं हे दुसरं साइन नेहमी प्लस ठेवायचं आणि ह्या कॉन्स्टंटचा वर्ग काढायचा. एकचा वर्ग काय एकच. चला हे ए स्क्वेअरला ए स्क्वेअर प्लस. आता इथं पुन्हा ए स्क्वेअर प्लस 2 × 1 म्हणजे 2. इथं ए प्लस एकचा वर्ग ए. ओके. इथं ए स्क्वेअर मायनस दोन्ही. हा इथं मायनस घेतलं का इथं प्लस घ्या इथं प्लस घ्या एक प्लस घ्या. ए स्क्वेअर प्लस दोन्ही 4a दोन्ही 4 ए प्लस 2चा वर्ग किती 4 आणि इक्वल टू किती किती 1455. कळालं बेटा. साधं सिंपल प्रत्येकाला मी ते फॉर्म्युला वापरला. पहिल्याचा वर्ग काढायचा यानं याला गुणायचं दोन्ही 4 आणि ह्याचा कॉन्स्टंटचा वर्ग काढला 4. ए स्क्वेअर मायनस 2a प्लस 1. हा याचं ए स्क्वेअर याचं ए स्क्वेअर प्लस 2a प्लस 1चा वर्ग म्हणजे 1च. ए स्क्वेअर प्लस 4a प्लस 4 इक्वल टू 0. ओके. काय काय कटते आता बघा चेक करा. याच्यात कटतंय काय -4a प्लस 4a गेट कॅन्सल. -2a प्लस 2a गेट कॅन्सल. आता इथं उरते काय एक हे 1 2 3 4 5 म्हणजे इथं आलं 5a स्क्वेअर. ओके. व्हेरिएबल सेम आहे डिग्री सेम आहे म्हणून ऍडिशन झाली. मग नंतर 4 5 6 6 आणि 4 10 म्हणजे कॉन्स्टंट टर्मची बेरीज म्हणजे 10 आली. आणि तिकडे काय उरलं 1455. 1455. साधं सिंपल क्वेश्चन बघा किती सोपं आहे. 10ला तिकडे टाका बेटा. 5a स्क्वेअर इक्वल टू 1455 मायनस 10 इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस झालं. 5a स्क्वेअर म्हणजे 1000 इथं 55 मधून 10 गेले किती उरले बेटा 45. किती उरले 45. ए स्क्वेअर बरोबर 1455 ला आपण 5 ने डिवाइड करा म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे किती 5 दोन्ही 10 किती उरले 4 5 नाही 45 ओके 4 उरले 5 45 म्हणजे 289 म्हणजे स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके. तर आपली ए ची किंमत काय निघणार आहे बेटा इथं ए ची किंमत निघल इक्वल टू हे गेलं आपलं रूट मध्ये 289 तर तुझी ए ची किंमत निघाली 17. 289 कोणाचा वर्गमूळ आहे 17चा आहे. ओके. म्हणजे तुझी ए ची किंमत निघाली बेटा. मग आता तुला पहिलं पद काढायचे काय काढायचे बेटा पहिलं टर्म्स आपल्याला काढायचे. पहिलं टर्म काय ए -2 म्हणजे याची किंमत किती निघाली 17. 17 - 2 म्हणजे किती बेटा 17तून 2 गेले 17 गेले 16 गेले 15. ओके. दुसरी काय बेटा ए -1 आहे. 17 - 1 म्हणजे 16 आणि ए म्हणजे 17. ए म्हणजे किती बेटा 17 इक्वल टू ए ची किंमत किती आली 17. नंतर ए प्लस 1 म्हणजे काय बेटा 17 प्लस 1 म्हणजे किती 18 आणि ए प्लस 2 म्हणजे 17 प्लस 2 किती आले बेटा म्हणजे 19. ओके. 1 2 3 4 5 अशा 5 क्रमांकाची संख्या निघाल्या आपल्या. म्हणजेच ते संख्या कोणत्या आहेत बेटा 5 क्रमांकाची संख्या म्हणजे 15 16 17 18 आणि 19. ओके. हे झाले आपल्या 5 कॉन्जुगेटिव्ह नॅचरल नंबर्स. हे झाले आपल्या 5 कॉन्जुगेटिव्ह नॅचरल नंबर्स. ओके. सिंपल आणि साधा क्वेश्चन बेटा कळालं. ओके. डन. याची स्क्रीनशॉट काढा आणि हा क्वेश्चन याच्यावर तुम्हाला 5 विचारू शकतात 4 विचारू शकतात. ओके बेटा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब